तर आज आपण कुरकुरी सुरमई फ्राय करणार आहोत। त्याची रेसिपी बघा। सर्वप्रथम मी रवा लावून घेतलेला आहे आणि मॅग्नेट पण करून ठेवलेलं होतं आणि याच्यामध्ये मालवणी मसाला, आलं लसूण पेस्ट आणि हे लिंबू आणि हळद ते चांगलं मिक्स करून घेतलं आणि 10 मिनटं ते चांगलं गरम म्हणजे चांगलं 10 मिनटं ठेवलं आणि त्याच्यानंतर तळायला घेतले। तर आपल्याला शेलो फ्राय करायचे आहेत आणि एकदम क्रिस्पी करायचे आहेत आणि सुरमई एकदम ताजी होती आणि त्याची साईज बघा केवढी आहे। तर अशा प्रकारे आपल्याला पॅनवरती लावून घ्यायची सुरमई, बघू शकता। एक 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 आपल्याला सोडायची आहे आणि बारीक रवा घेतलेला आहे मी, बघू शकता। अशा प्रकारे आपल्याला रवा कोट करून घ्यायचा आहे। सगळे आपल्याला सुरमई अशीच फ्राय करून घ्यायची आहे रवा लावून आणि पॅनवरती ठेवायची आहे। साईज पण बघू शकता केवढी मोठी आहे ती। आणि ही सुरमई मला 700 रुपयाला पडली। मी अख्खी घेतलेली सुरमई, तो नंतर ब्लॉग टाकीन मी त्याचा। आणि एकदम आज बुधवारच्या बाजारामध्ये एकदम फ्रेश फिश होते, सर्व फिश फ्रेश होते आणि एकदम ताजे पण होते, कट करताना पण मस्त होते। तर अशा प्रकारे आपल्याला लावून घ्यायचे आहेत सुरमई। शॅलो फ्राईज करायचे आणि तेल थोडं कमी हे करायचं आहे। एक एक आपल्याला असं हे करून घ्यायचं आहे, लावून घ्यायचं आहे। तर बघू शकता आपण मस्तपैकी पॅनमध्ये लावलेले। आता आपण फोल्ड करून घेऊया, परतून घेऊया। तर अशा कलर बघा किती सुंदर आलेला आहे आणि हे मालवणी स्टाईल आहे। तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला सर्व फिश फोल्ड करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला तेलाचा वापर जरा कमीच करायचा, कारण की तेल ते होतं ना, त्यामुळे आम्ही तेल जरा कमीच टाकतो। सर्व परतून घेतल्यानंतर आपल्याला परत तेल टाकायचं आहे। हे बघा अशा प्रकारे आपल्याला सर्व फोल्ड करून घ्यायचं आहे आणि मी हा मोठाच व्हिडिओ करते आहे, तर तुम्ही बघू शकता। आणि फ्रेशनेस पण खूप छान होता आणि खायला पण खूप सुंदर लागत होते अशा प्रकारे। हे बघा कलर बघा किती सुंदर आलेला आहे। तर कसा वाटला फिश फ्रायचा व्लॉग मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि माझ्या फर्स्ट व्लॉगला खूप सारे हे व्ह्यूज आलेले होते, त्यामुळे धन्यवाद। आता फोल्ड केल्यानंतर दुसऱ्या ह्याच्यात पण मी तेल टाकलेलं आहे। आपल्याला थोडंसं तेलाचा वापर करायचा आहे। आपले तयार आहे।